श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण एखाद्या व्यक्तीला वाईट बोलतो, त्याचप्रमाणे वाईट शब्द आपल्या मुखातून येत असतात. मग शिव्या दिल्याने काय होतं? समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे एखाद्या क्षुल्लक कारणावरून आपलं भांडण होत असतं, खूप लोकांना वारंवार शिव्या देण्याची सवय असते. आपण ज्याप्रमाणे बोलत असतो त्याप्रमाणे बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला सवय लागलेली असते. आता चांगली सवय कोणती, वाईट सवय कोणती, हे जाणून घेतलं पाहिजे. पण शिव्या देणं म्हणजे फक्त राग किंवा तणाव व्यक्त करणं नाही, तर ते आपली मानसिक अवस्था दर्शवत असतं. आता विचार करा, आपण एखाद्या क्षुल्लक कारण कुठलंही असो, आपला मुलगा ऐकत नसेल, मुलगी ऐकत नसेल, त्यांना सांगून सुद्धा बघा प्रत्यक्षपणे ते मुली प्रत्यक्षात बघा ते वागत असतील, तर त्यांना आपण सहजपणे शिव्या देतो. परंतु शिव्या दिल्याने मनुष्यदेह सुधारतो का? विचार करा. वाहन चालवताना बघा, प्रत्यक्षात समोरासमोर व्यक्ती येत असतात, त्यांची गाडी बघा आपल्या गाडीसमोर येत असते. मग काय होतं, शेवटी वाद होतं. मग आपण एकमेकांना शिव्या देतो. आता शिव्या दिल्याने काय होईल हो? नाही ना. सगळं सांभाळून घेतलं पाहिजे. विचार करा, आपली जी सवय आहे ना, ती सवय प्रथमतः बदलली पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्याला शिव्या देतो किंवा एखाद्या वेळी अपशब्द बोलतो, तेव्हा त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर होत नाहीये. आपण त्या व्यक्तीला शिव्या दिल्या किंवा अपशब्द बोललो, त्याच्या शरीरावर, त्याच्या देहावर काय परिणाम होणार आहे का? त्याच्या मनावर काहीच नाहीये. तो सहजपणे ऐकून घेईल. परंतु ही जी सवय आपल्याला लागलेली आहे ना, त्या सवयीमुळे आपला देह बघा, ज्याप्रमाणे मनामध्ये राग, डोक्यामध्ये राग, लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच पाहायला मिळेल. म्हणून अशा या वाईट सवयींमुळे आपल्या मनावर परिणाम होतो, विचारांवर होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चारित्र्यावर होत असतो. म्हणून शिव्यांचा वापर केल्याने आपल्या सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक जीवनात सुद्धा तेवढाच परिणाम होऊ शकतो. म्हणून सतत अशा या अपशब्दांचा वापर करण्यापेक्षा आहे ना, जी गोष्ट झालेली आहे ना, ती गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या मुखातून येणारे शब्द हे चांगलेच असले पाहिजे. समर्थ म्हणाले, का सांगितलं? कारण प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. प्रभात काळ आपली उत्तमाची जर असेल तर समर्थ म्हणाले, दिवस हा उत्तमाच आहे. आणि जर प्रभात काळ तुमची उत्तमाची नसेलच, मग शेवटी बघा, कारण का, स्मरण असणं गरजेचं आहे. मरणाचे स्मरण असावे. परंतु आपलं स्मरण कुठलं? रात्री झोपताना जे बघा आपण विचार करत होतो ना, तेच सकाळी उठल्यानंतर पुन्हा तेच विचारांमध्ये. आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये बघा प्रत्यक्षपणे ते विचार चालू राहतात. त्यासाठी आपल्याला स्मरण दिले ना. जर तुझा देह स्मरणामध्ये असेल तर नक्कीच बघा मनासोयी विश्रांती आणि समाधान प्राप्त होईल. कारण शिव्या देणं म्हणजे एक प्रकारे नकारात्मक मार्ग स्वीकारणं. आणि या सवयीमुळे आपल्या इतरांच्या नजरेत आपण कमी पडत असतो, आपला सन्मानही कमी होत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, शिव्या देणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे. आपल्या मुखातून असे शब्द बाहेर येताच कामा नये. कारण ते केवळ बघा लोकांसाठी नाहीये, किंवा एखादा वाद निर्माण झाला, त्या वादावर
शिव्या देणं हा पर्यायी नाही आहे. अशा कारणांमुळे, अशा या शब्दांमुळे जीवनावर सुद्धा वाईट परिणाम होत असतो. आपल्या रागावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताबा ठेवणं गरजेचं आहे. पण ते ठेवणं कठीण होतं. आणि जे लोक सतत शिव्या देतात त्यांचा राग नियंत्रणात राहत नाही. अहो, छोटीशी गोष्ट असते परंतु ती एवढी मोठी करून त्यांच्या मुखामध्ये असे शब्द येतात ना. आपण रस्त्यातून जात असताना बघा, मजा मस्तीप्रमाणे बोलत असतात. अरे काय आपण, शेवटी आपलीच मान खाली जाते. असे शब्द आपल्या कानावर ऐकू येतात. आणि आपल्यासोबत सुद्धा लहान मुलं असतात, लहान मुली असतात. त्यांच्यावर जर असे अपशब्द बघा कानावर पडले आणि ते जेव्हा दुसऱ्यांसमोर बघा प्रत्यक्षाने बोलायला गेले, काय होईल परिणाम? बरोबर की नाही? मग शेवटी आपलंच नाव खराब होईल. काय यांच्या आई वडिलांनी संस्कार दिलेत की नाही? परंतु ही कुठेतरी बघा ते शब्द ऐकलेले असतात. कारण चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या शिकण्यासाठी आपल्याला शिकावं लागतं. बरोबर की नाही? परंतु वाईट गोष्टीसाठी कुठे क्लास आहे का हो? येथे वाईट शब्द, वाईट शिव्या शिकून मिळतील म्हणून नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, त्या रागांवर आपलं नियंत्रण असणं गरजेचं आहे. कारण त्यांचा ताण, दुःख, चिडचिडेपणा हेच महत्त्वाचं कारण असतं. आणि अशा या वाईट सवयीमुळे मन शांत राहण्यापेक्षा बघा मन चंचल होत असतं. ज्याप्रमाणे मनात असंतुलन निर्माण होऊ शकतं, त्यामुळे जेव्हा आपण सतत अशा शब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या मनात असंतुलन निर्माण होत असतं. कारण रागात आपण एखादा शब्द बोललो किंवा अशा क्षणामध्ये बघा चिडचिडेपणा, त्यामुळे आपल्याच देहाला त्रास होईल. शांतीपूर्ण जीवन जगलं पाहिजे हो. कारण मनुष्य देहालाच बघा प्रत्यक्षात 84 लक्ष योनींमध्ये मनुष्य देहालाच वाणी दिलेली आहे ना. मग आपल्याच मुखातून असे जर शब्द येत असतील मग उपयोग काय? कारण समाधान मिळवणं हल्लीच्या युगामध्ये खूप कठीण झालेलं आहे. आणि वैयक्तिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण याच कारणामुळे होत असतो. आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा बघा अपशब्द बोलत असतो, शिव्या देत असतो. आपल्या जवळच्या नात्यांवर याचा वाईट परिणाम होत असतो. मनात दुःख, राग, नाराजी निर्माण होत असते. म्हणून एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा बघा प्रत्येक वेळेला त्यांच्यातला संवाद हळूहळू कमी पाहायला मिळत असतो. आपण आपल्या मुखामध्ये असणारे जे वाईट शब्द आहेत बघा येताच कामा नये. यासाठी आपल्याला स्मरण करणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेला येईल ना त्या त्या वेळेला स्मरण असणं गरजेचं आहे. आपल्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम न होता आपलं जे मानसिक संतुलन बिघडतं ना, कशामुळे? याच कारणामुळे. मग तेच कारण पुन्हा आपल्या हातून न घडता बघा प्रत्यक्षपणे आपण स्मरणामध्ये जेव्हा असू ना तेव्हा ते कार्य नक्कीच पार पडेल. आपण एखाद्या नैराश्यामध्ये असतो, ताणतणावामध्ये असतो, चिंतेमध्ये असतो आणि या सवयीमुळे बघा आपल्या मनावरच ताण होत असतो. आपण आपल्या शांतता संपूर्णपणे हरवून बसत असतो. म्हणजे काय, जेव्हा आपलं मन अस्वस्थ राहू लागतं तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा अडचणी निर्माण होत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, आपली प्रतिष्ठा आपणच कमी करत असतो. सार्वजनिक ठिकाणी असो किंवा बघा एखाद्या वेळी कुठे आपण बाहेर जेव्हा जातो त्यावेळी आपलं नाव कमी होतं. म्हणून संगती उत्तमाची असणं गरजेचं आहे. कोणत्या लोकांसोबत आपला देह असला पाहिजे ज्यामुळे आपल्या वागणुकीवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही आणि त्यामुळे होणारी पुढची पिढी त्याला कुठलाही प्रकारे त्रास होणार नाही. म्हणून शिव्या देणं आपल्या नैतिकता आणि संस्कृतीला
बघा प्रत्यक्षपणे कमी लेखन आहे. आपल्या बोलण्यावरून आपली विचारसरणी बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असते. ज्याप्रमाणे आपला आदर कमी होतो त्यामुळे समजायचं की आपण कुठेतरी चुकलेलो आहोत. असे अपशब्द आपल्या मुखातून तरी येता कामा नये, कारण याचा संपूर्णपणे परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. म्हणून ज्या वेळेला जे बघा वाईट शब्द येतील ते वाईट शब्द येणार नाही यासाठी स्मरण असणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.